नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर एक आठवडा झालं किंजूची शाळा चालू झाली. किंजू ना आमची अजिबात रडत नाही शाळेत जाण्यासाठी. मला वाटलं की ती खूप रडेल, पण अजिबात रडत नाही. आज मी तिला शाळेत नव्हती पाठवणार, कारण की आता आज सोमवार आहे ना, तर तिची थोडी तब्येत पण बरी नव्हती. तर म्हणून मी म्हटलं आज नाही पाठवणार. तर ती बरोबर उठली टायमावरती आणि मला बोलते, काय मम्मी मला स्कूलला पाठव. मग ऐकनच मग पाठवले तिला. आता स्कूलला सोनू घेऊन गेली आणि मी घ्यायला जाणार आहे. आणि चला आता सगळं आवरते. मी अजून अंघोळ पण नाही केली, अजून मला अंघोळ करायची आहे. पहिलं तिचं आवरलं, तिला शाळेत पाठवलं आणि मग मी माझं आता आवरते. आणि अ, किंजू ना अजिबात रडत नाही शाळेसाठी. पहिल्याच दिवशी ती स्कूलला गेली आणि स्टार दिला तिला टीचरनी. खूप हुशार आहे आमची किंजू. आणि गुड्डू पण अजिबात रडत नव्हती शाळेसाठी. गुड्डू पण लहान होती तेव्हा ना रडून रडून शाळेत जायची. त्याला म्हणायची मला शाळेतच पाठव, शाळेतच पाठव. सेम गुड्डू आणि किंजू सेम आहेत शाळेच्या बाबतीत. तर चला, अंघोळ वगैरे झाली. आता मला बनवायचं आहे दुपारचं जेवण. चला, तर हे बघा, भेळीचं कालवण बनवायचं आहे, कारल्याची भाजी बनवायची आहे, कोथिंबीर साफी करायची आहे. आणि गुड्डूला सकाळी टिफिनला बनवलेलं बटाट्याची भाजी आणि चपात्या. आता फटाफट जेवण बनवून घेते, नंतर किंजूला घ्यायला शाळेत जायचं आहे. आणि मशीन खराब झाली आहे, मशीनवाल्याला बोलवायचं आहे, नाहीतर कपडे हाताने धुवायला लागतील. चला फटाफट जेवण बनवते. शेंगदाण्याचा कूट पण बनवायला लागेल. मी एकदमच बनवून ठेवते, थोडंसंच आहे कारण कारल्याला आणि कालवणाला पुरणार नाही. पहिलं शेंगदाणं भाजून घेऊया, टाईम तर लगेच होतं. एकदमच एकदमच जास्त कूट बनवून ठेवते. किंजूसाठी डाळ भात बनवते. आमच्यासाठी कारलं, भेळीचं कालवण आणि किंजूसाठी डाळ भात. लई गडबड असते बघा. शाळेत पाठवायचं, परत आणायला जायचं. प्रत्येक गृहिणीचं हेच आहे. घरातलं काम करायचं, मुलांना शाळेतून आणायचं, खूप घाई 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 होते. तर बघा सगळं जेवण बनवून झालंय. आता आता किंजूला आणायचा टाइम पण झाला. इथे मस्तपैकी भेळीचं कालवण बनवलं आणि कारल्याची भाजी. कारल्याची भाजी कशी आहा, मस्त अशी कारल्याची भाजी बनवली. झालं बनवून ठेवते. आणि ही किंजूसाठी डाळ बनवली. आणि रात्रीचा जो भात उरलेला तो पण तळला असता, शेंगदाणे जिरे लसूण कांदा टाकून खूप छान लागतो. तर किंजूला आज मी मिठाची डाळच बनवली, कारण की तिची तब्येत बरी नाही ना, पोट तिचं दुखतंय, म्हणून मी अशी तिला आपली मिठाची डाळ बनवली. तर बघा हे घरी बनवलेलं लोणचं आहे. झाले मी 8-10 दिवस झालं मुरत टाकले. आता बघते मी जरा लोणचं कसं झालंय. गुड्डू सांगून गेली काढून ठेव लोणचं, तिला खायचं आहे आल्यानंतर. काढते आता ह्याच्यात लोणचं. गरम तर एवढं होतंय बापरे, पाऊसच नाही. लई घाई असते. किंजूला आणायला जायचं टाइम झालंय. माझी कामं काही संपत नाहीत, घाईमध्ये असं होतं. चमच्याच जाई नाही खाली. थांब जरा, एडेच करते हिला. असंच उलट करते, त्याशिवाय खालचा मसाला ना येणार नाही बाहेर. नाहीतर काचेची भरणी आहे ना शिवायच. एकतर माझ्या हातात ना काचेची वस्तू टिकतच नाही. आमच्या घरात कब्बशी तर टिकतच नाही. कोणतंही काचेचं भांडं असं अजिबात टिकत नाही. एवढा मस्त पैकी आता ए बाई, चला पटापटा जायचंय किंजूला आणायला मला.
काय माहिती मुरलंय का नाही, काढते तरी थोडं. सांगून गेली तर काढलं नाही. किती वाजले ग गुड्डू सोनू? किती वाजलेत मला सांग. जाऊ जाते बाई. लिफ्ट यायला आणि खाली जायला 10 मिनिटं लागतात. बाजूला तर एवढंच काढते लोणचं, नंतर बाकीचं काढते आल्यावर. 2 लोणची बनवलेत मी, कसं आणि गावरान. ती तुम्हाला आल्यानंतर दाखवते. आता लई टाइम झालाय. थांब या, काजूची भरणी कुटायची भीती वाटते मला. चला 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 जाते पटापटा पटापटा. हात धुवून घेते. हात तर तेलकट झार झाला बाया. पहिला किंजूला घेऊन येते, नाही तर रडेल. सगळी मुलं जातील. चला 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 पटापटा पटापटा. लय घाई असते बाबा. चलो. वडणी पण सापडत नाही, सापडणार नाही आता मला पटकन. एक तर सोनू अशी आहे ना, माझे कपडे व्यवस्थित ठेवत नाही. वडणी कुठं काय कुठं. चला आता हीच वडणी घेते. चलो. आता भेटते तुम्हाला नंतर, किंजूला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर. पंखा बंद करते, सगळं चालूच ठेवते इतर. चला आम्ही आलो आता स्कूलमधून. है ना पिल्लू? येताना काय आणलं? ज्यूस घेतला. अरे बापरे, ज्यूस घेतला. माझे काही नाही ना ते. आज काय शिकवलं? डान्स. डान्स. अजून अजून काय शिकवलं? अजून काय शिकवलं? डान्स. डान्स आणि अजून काय? डान्सच्या नंतर काय शिकवलं? डान्स आणि काय शिकवलं? बोल ना. आता तुम्हाला फ्रेंड शिकवले ना. आता चुप 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 गाडी. जुप जुप गाडी. बोलून दाखव. बोलून दाखव. बोलून दाखव. बोलून दाखव. बोलून दाखवा. दाखव ना. चुक 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 अगीन गाडी. बोल ना. ती आता लाजते बोलायला. कॅमेरा चालू केला का ती लाजते. तुम्हाला मी. चला आता आम्ही कपडे चेंज केली. आता आम्ही निवांत ज्यूस पितो, है ना? है ना पिल्लू? सांडलं का खाली? पहिलं सांडायचंच काम असतं तुझं पिल्लू. काय अशी घाण करायला लागली सगळं. राहू दे ती. पहिलं ही खतम कर. पहिलं ज्यूस पिऊन म्हणजे मला जेवायचं आहे, मला भूक लागली आहे. पकड इथं ठेवते मी. पिऊन घे पटापट. लक्ष हलवते. दे ना त्रास तुला. नुसतं मोठ्या माणसांसारखं सगळं तिला करायचं असतं. आहे तरी 2-2.5 वर्षाची पण नाही. सगळं स्वतःच करायचं असतं. कपडे आता तिने स्वतः चेंज केली आणि स्कूलमध्ये जाताना पण स्वतःच कपडे घालणार, स्वतःच सगळं करायचं असतं. असे वाटते की 60-70 वर्षाची म्हातारी आमची, आहे ना पिलू? सगळं स्वतःला घालायचं असतं. तुला हा पप्पाला फोन करायचा. पप्पा बोलले स्कूलमधून आल्या मला फोन कर. माझी किंजू आली का नाही स्कूलमधून, मग मला फोन कर. ती मग पटपट पप्पाला फोन करायचा आहे. तू बोलणार पप्पाशी? हा पप्पाला सांगणार काय काय शिकवलं स्कूलमध्ये? डान्स. डान्स शिवाय काय शिकवतच नाही स्कूलमध्ये. अजून काय शिकवलं सांग? अभ्यास. अभ्यास. अरे वा वा वा. अभ्यास मध्ये काय शिकवलं? ABCD कसं शिकवलं सांग? सांग ना. असं टमाटर. ठीक आहे आता एवढं बास, नंतर ती सांगेल काय शिकवलं ते. ठीक आहे चला बाय बाय. आणि लाईक करा, करा आणि सबस्क्राईब करा. बाय. बाय.